सगळ्यात खास म्हणजे म्हटलं ना, सगळ्यात मस्त बॉलिंग जी केली आहे श्री चरणी. मागच्या मॅचला पण आहे ना त्याने 4 विकेट काढल्या होत्या. ह्या पण मॅचला आहे ना 4 विकेट काढल्या बहिणीनं. नाही ना म्हणता आहे ना 2 मॅचामध्ये ही तिचं लाईफमधलं आहे ना इंटरनॅशनलमध्ये आहे ना दुसरं मॅच आहे. आणि दुसऱ्या मॅचला पण आहे ना जसं पहिल्या मॅचला बॉलिंग केली तसंच हिने पण आहे ना दुसऱ्या मॅचला पण आहे ना बॉलिंग ही ते केली. इंग्लंडच्या प्लेयरला कळलंच नाही बॉल कुठनं फिरायला लागला आहे, कुठनं टर्न व्हायला आहे, कुणालाच काय कळलं नाही. श्री चरणीनं आहे ना इंग्लंडच्या प्लेयरचं सगळ्यांचं चरण धरून असं गोल फिरवलं की हे विचारू नका. कुणालाच बॉल कळलेलं नाही. एक बॅटकट तर लागते नाहीतर बॉल कळतच नाही. खूप अशी मस्त बॅटिंग ती काय बॉलिंग ही ती केली. तिचं जेवढं कौतुक करेल ना आणि हिच्याबद्दल एवढं कोण काय बोलणार हे ते नाही मला माहिती आहे. पण हिला पण क्रेडिट मिळायला पाहिजे. 2 मॅचामध्ये आहे ना तिने 2 विकेट काढले. आणि आपले अमनज्योत कौर हिनी पण आहे ना बॅटिंगमध्ये नाबाद 63 रना मारल्या आणि 28 रन देऊन 1 विकेट काढली. आणि हिने प्लेअर ऑफ द मॅच झालेली आहे. खूप अशी मस्त बॉलिंग बॅटिंग